हाय ब्युटिफुल सोल्स. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लीन्स करूया नेहमीप्रमाणे. आता तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, भीती, चिंता आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते प्रत्येकाच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. 2026 संपायला आता फारसा वेळ उरलेला नाही, पण वर्ष संपण्यापूर्वी युनिवर्स प्रत्येक राशीसाठी काही महत्त्वाचे बदल, संधी, शिकवण आणि दैवी संकेत घेऊन येत आहेत. काहींच्या आयुष्यात पैशांचे नवे दरवाजे उघडतील, तर काहींना प्रेम, नातेसंबंध किंवा करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट मिळू शकतो. तर काही लोकांच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी पुढच्या अनेक वर्षाची दिशा बदलून टाकेल. आज आपण पाहणार आहोत की 2026 संपण्यापूर्वी युनिवर्स म्हणजेच ब्रह्मांड तुमच्यासाठी नेमकं काय ठेवून बसलं आहे. कोणते ब्लेसिंग तुमच्याकडे येत आहेत, कोणते अडथळे दूर होणार आहेत, कोणती इच्छा पूर्ण होऊ शकते, डिवाइन तुम्हाला कोणता अंतिम संदेश देणार आहेत. तर आता तुमच्या राशीच्या एनर्जीची कनेक्ट व्हा. माझ्या हातांवर आणि कार्ड्सवर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि मनात तुमच्या राशीचं नाव 3 वेळा म्हणा. जर तुम्हाला वाटत असेल की ही रीडिंग तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोचली आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून आपला एनर्जी एक्सचेंजला पूर्ण करा, कारण एनर्जी एक्सचेंज शिवाय रीडिंगची फ्रिक्वेन्सी पूर्णपणे कनेक्ट होत नाही. तुम्हाला ही रीडिंग जुळणार नाही आणि लागूही होणार नाही. त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, जाणून घेऊया 2000 संपण्यापूर्वी युनिवर्स तुमच्यासाठी काय ठेवून बसला आहे. तुळा राशी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. तर बघूयात तुळा राशीसाठी सध्याचा काळ म्हणजेच करंट एनर्जी काय असेल. तर तुमच्यासाठी सध्याचा काळ हा एक मोठ्या मानसिक आणि शारीरिक थकव्याचा शेवट दर्शवतोय. गेल्या काही काळापासून तुम्ही न सांगता प्रचंड जबाबदाऱ्यांचे ओझे स्वतःच्या खांद्यावर वाहत आहात. प्रत्येक गोष्ट स्वतःला एकट्याने सांभाळण्याच्या नादात तुम्ही स्वतःला पूर्णपणे थकवून टाकले आहे आणि बऱ्याचदा मेहनत करूनही योग्य फळ न मिळाल्याने एकाच जागी अडकल्यासारखे तुम्हाला वाटत असेल. हा जुना आणि कष्टाचा अध्याय आता पूर्णपणे संपत आहे. हळूहळू लोकांना खुश करण्यासाठी स्वतःचा बळी देण्याची आणि सर्व ताण एकट्याने सहन करण्याची तुमची जी सवय आता कायमची मागे पडणार आहे. या कठीण काळाचा शेवट होताच 2026 संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात एक प्रचंड वेगवान आणि सकारात्मक बदल होणार आहे. तुमची रखडलेली कामे अनपेक्षितपणे मार्गी लागतील आणि तुम्हाला प्रगतीच्या नवनवीन संधी, नवीन जॉब ऑफर, ऑनलाईन रिलेटेड वर्क, शुभवार्ता अतिशय वेगाने मिळतील. परिस्थिती इतकी वेगाने बदलेल की तुम्हाला जुना थकवा विसरून नव्या ऊर्जेने पुढे जावे लागेल. या काळात नवीन ओळख, संवाद आणि फायदेशीर प्रवासाचे योगही येतील, ज्यामुळे तुमच्या प्रगतीला मोठी गती मिळणार आहे. 2026 संपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात घडणारा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट हा एक मोठ्या मानसिक मुक्ततेचा आणि त्यानंतर मिळणाऱ्या अभूतपूर्व यशाचा असेल. सुरुवातीला तुम्हाला अत्यंत तीव्र भावनिक वेदना, निराशा किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेल्या फसवणुकीचा सामना करावा लागू शकतो. एखादे नाते तुटणे, मनासारखी गोष्ट न घडणे किंवा भूतकाळातील एखादी जखम पुन्हा ताजी होईल. यामुळे तुमचे मन प्रचंड दुखावले जाईल. या दुःखाच्या जोडीलाच तुम्हाला स्वतःला नकारात्मक विचारांच्या एका अशा चौकटीत कोंडून घ्याल जिथे तुम्हाला स्वतःचा कुठलाही मार्ग सापडणार नाही. तुम्ही परिस्थितीचे गुलाम बनल्यासारखे अनुभवाल आणि माझ्यासोबतच असे का होते हे आत्मघाती विचारांमुळे स्वतःच्या असह्य वेदना तुम्ही करून घ्याल स्वतःला. परंतु ही केवळ आणि केवळ एक मानसिक स्थिती असणार. वास्तविक पाहता तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे सक्षम असाल. फक्त तुम्हाला तुमचे डोळे उघडून त्या बंधनातून बाहेर पाऊल टाकायचे आहे. या संपूर्ण मानसिक संघर्षातून आणि दुःखातून बाहेर पडणे हाच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. जेव्हा तुम्ही या मानसिक कोंडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्याल,
तेव्हाच विश्वाची ऊर्जा तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तुमचा हा प्रवास पराभवाकडून थेट महाविजयाकडे जाणारा असणार. ज्या लोकांनी तुमच्यावर शंका घेतली होती किंवा तुम्हाला कमी लेखले होते, तेच लोक आता जाहीरपणे तुमचं कौतुक करतील. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रचंड मान सन्मान, आदर आणि ओळख मिळेल. नवीन तुम्ही तुमच्या सर्व आव्हानांवर आणि छुप्या शत्रूंवर पूर्णपणे विजय मिळवाल. हा बदल प्रामुख्याने तुमच्या करिअरमध्ये असू शकतो. कार्यक्षेत्र आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीत घडून येणार. जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर नोकरी करत असाल, तर तिथे तुम्हाला एखादे मोठे पद, यश किंवा प्रकल्पात प्रचंड नाव कमवण्याची संधी मिळेल. नातेसंबंधाच्या दृष्टीने हा बदल तुम्हाला अशा विषारी किंवा त्रासदायक नात्यातून मुक्त करेल, जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत होते. थोडक्यात तर काय, 2026 संपण्यापूर्वी तुम्ही आधी रडणार आहात, स्वतःच्या बंधनात अनुभवणार आहात तुम्ही, पण वर्षाच्या शेवटी तुम्ही एक विजेत्यासारखे डोक्यावर यशाचा मुकुट परिधान करून उभे राहणार आहात. तुळा राशीच्या व्यक्तींसाठी 2026 संपण्यापूर्वी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने एक अत्यंत नाट्यमय पण शेवटी अत्यंत समाधानाचा आणि फायदेशीर काळ असणार आहे. सुरुवातीला तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये किंवा व्यवसायात तुम्हाला अंतर्गत राजकारण पाहायला मिळेल. हेवेदावे होतील किंवा छुप्या विरोधकांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. तुमच्यावर आरोप होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचण्याचा किंवा तुमचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करतील. सावध राहा. काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होईल जिथे तुम्हाला वाद जिंकण्यापेक्षा स्वतःची शांतता टिकवण्यासाठी तिथून बाजूला होणे तुम्हाला योग्य वाटेल. हा काळ व्यावसायिक पातळीवर स्पर्धा आणि मानसिक ताण वाढवणारा असणार, जेथे काही क्षणासाठी तुम्हाला पराभूत झाल्यासारखे वाटू शकते. परंतु या सुरुवातीच्या संघर्षानंतर तुमच्या करिअरमध्ये एक अभूतपूर्व आणि सकारात्मक टर्निंग पॉईंट येईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला एका अत्यंत चांगल्या आणि नामांकित कंपनीकडून नवीन जॉबची ऑफर येईल. ज्यांना प्रमोशनची अपेक्षा आहे त्यांना केवळ पदोन्नतीच मिळणार नाही, तर तिथे काम पूरक आणि आनंदाचे वातावरण देणारे ठरणार. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आणि सहकार्याचे संबंध अत्यंत सारोख्याचे होतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य लाभेल. व्यवसायात असलेल्या लोकांसाठी हा काळ प्रचंड वाढ, ग्रोथ आणि आर्थिक भरभराटी घेऊन येईल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 2026 संपण्यापूर्वी विश्व तुम्हाला करिअरच्या बाबतीत एक अत्यंत नवीन, फ्रेश आणि मोठी सुवर्ण संधी देणार आहे. हा एक असा नवीन प्रपोजल किंवा प्रोजेक्ट असेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ही संधी तुमच्यासाठी केवळ पैसाच नाही, तर आत्मिक समाधान आणि मानसिक शांतता घेऊन येईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत इच्छित असाल तर त्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. थोडक्यात सुरुवातीचे कार्यालयीन राजकारण किंवा व्यावसायिक स्पर्धा तुम्ही हुशारीने हाताळली, तर या सर्व वर्षाचा शेवट तुमच्या करिअरला एक सर्वोच्च पातळीवर घेऊन जाणारा ठरणार. तुळा राशीच्या व्यक्तींसाठी 2026 संपण्यापूर्वी आर्थिक बाबतीत एक अत्यंत मजबूत, स्थिर आणि श्रीमंताकडे नेणारा काळ दिसून येत आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही जी आर्थिक गुंतवणूक केली आहे किंवा पैशांच्या बाबतीत जे कठोर परिश्रम घेतले आहेत, त्याचे अत्यंत गोड फळ मिळण्याची वेळ आली आहे. तुम्ही पेरलेल्या बियाचे आता मोठ्या झाडात रूपांतर होत असून तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाचे आणि गुंतवणुकीचे मूल्यांकन करून समाधानी व्हाल. हा काळ तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून आणि जुन्या कामातून नियमित आणि भरघोस परतावा मिळवून देणारा ठरणार. या काळात तुमच्या आर्थिक आयुष्यात प्रचंड गती येईल आणि अनपेक्षित धनलाभाचे अतिशय मजबूत योग आहेत. अचानक तुम्हाला एखाद्या जुन्या व्यवहारातून, वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा बोनसच्या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. पैशाची आवक अचानक वाढल्यामुळे तुमची अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. मात्र पैसा जितक्या वेगाने येईल ना, तितक्याच वेगाने तो खर्च होण्याची शक्यता असल्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चावर थोडा ताबा ठेवावा लागेल. विशेषतः घाईघाईत किंवा कोणाच्या सांगण्यावरून मोठी रक्कम खरेदी करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मोठी खरेदी करताना तर वर्षाचा शेवट होताना तुम्ही आर्थिकदृष्ट्या एका अत्यंत सुरक्षित आणि राजासारख्या स्थितीमध्ये पोहोचणार आहात.
तुमचे आर्थिक स्थैर्य साम्राज्य अतिशय हुशारीने आणि शिस्तीने तुम्ही सांभाळणार. या काळात नवीन आणि मोठी गुंतवणूक करण्यासाठी, जसे की जमीन, घर किंवा सोन्यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी हा काळ सर्वोत्तम असेल. तुमची गणना एक परिपक्व आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती म्हणून केली जाईल. जिथे तुमच्याकडे केवळ पैसाच नसेल, तर तो योग्य ठिकाणी कसा वापरायचा याचे अचूक ज्ञानही तुमच्याकडे असणार. आता जे सिंगल्स आहेत त्यांच्यासाठी नवीन व्यक्तीचे आगमन होणार आहे त्यांच्या जीवनात. जर तुम्ही सिंगल असाल तर तुमच्या आयुष्यात अशा एका नवीन आणि अत्यंत उत्साही व्यक्तीचे आगमन होणार. हा व्यक्ती नवीन अध्याय असेल तो तुमच्या जीवनात येणारा. हा येताना तुमच्या आयुष्यात प्रचंड गती, आकर्षण आणि ताजी ऊर्जा घेऊन येईल. हा व्यक्ती, ही नवीन व्यक्ती अतिशय स्पष्ट वक्ती, तोंडावर बोलणारी, महत्वाकांक्षी आणि धाडसी असू शकते. या व्यक्तीच्या येण्याने तुमच्या आयुष्यात निरसता पूर्णपणे संपून जाईल आणि तुम्हाला पुन्हा एकदा प्रेमाचा आनंद अनुभवता येईल. कपल्ससाठी ची परिस्थिती काय असेल, तर जे लोक आधीपासूनच नात्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी हा काळ भावनिकदृष्ट्या खूप सखोल ठरेल. तुमच्या जोडीदाराची तुमच्यावरची माया आणि प्रेम वाढेल. ते तुम्हाला भावनिक आधार देतील आणि तुमच्या भावनांचा आदरही करतील. मात्र त्याच वेळी नातेसंबंधात काही संभ्रम, गैरसमज किंवा लपवाछपवी असण्याची भीतीही दिसून येत आहे. मनात नसलेली भीती आणि असुरक्षिततेची भावना यामुळे तुमच्या नात्यात काही काळ तणाव येऊ शकतो. सावध राहा. गोष्टी जशा दिसतात तशा नसतील. त्यामुळे जोडीदारावर संशय घेण्याऐवजी त्याच्याशी थेट आणि स्पष्ट संवाद साधणे तुमच्यासाठी नात्यासाठी अत्यंत आवश्यक राहणार. मनामध्ये विचार करण्यापेक्षा थेट तोंडावर बोला. तुमच्या मनात काय चालले आहे ते पाठीमागे विचार करत करत बसण्यापेक्षा. काही लोकांच्या जीवनात त्यांना विचारायचं असेल, समजा एक्स परत येईल का, तर भूतकाळातील व्यक्ती किंवा एक्सच्या बाबतीत परिस्थिती खूप धूसर आणि संभ्रमाची दिसते. ती व्यक्ती तुमच्या आठवणीत असेल किंवा ती तुमच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्नही करू शकते, परंतु त्या व्यक्तीच्या परत येण्यामागे पूर्ण स्पष्टता नसेल. जिथे काही गोष्टी लपवलेल्या असण्याची किंवा केवळ जुन्या मोहापायी, अट्रॅक्शन पायी ती व्यक्ती परत येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे भूतकाळातील व्यक्तीवर पुन्हा विश्वास ठेवताना किंवा त्यांना आयुष्यात जागा देताना तुम्ही खूप सावध राहावे लागेल. अन्यथा पुन्हा भावनिक तुम्हाला त्रास होऊ शकतो. माझा सल्ला तुमच्यासाठी असा आहे की त्या व्यक्तीला तुम्ही परत तुमच्या आयुष्यात घेऊ नका. तर थोडक्यात सांगायचे झाले तर हा काळ तुम्हाला जुन्या भ्रमातून बाहेर काढून एका खऱ्या आणि भावनिक परिपक्व नात्याकडे घेऊन जाणारा आहे. तुळा राशीच्या व्यक्तींसाठी 2026 संपण्यापूर्वी कुटुंब आणि घराच्या बाबतीत हा काळ अत्यंत समाधानाचा, आनंदाचा आणि इच्छापूर्तीचा ठरेल. विश्वाची न्यायदेवता तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. गेल्या काही काळापासून कुटुंबात जे वाद होते, गैरसमज किंवा न्यायालयीन खटले सुरू होते, त्यांचा अंतिम निर्णय आता तुमच्या बाजूने लागायला सुरुवात झाली आहे. नातेवाईकांसोबत जुने हेवेदावे किंवा कटुता मिटून एक नवीन आणि स्पष्ट संवाद सुरू होईल. जे नातेवाईक तुम्हाला आधी नीट समजून घेत नव्हते त्यांना आता त्यांच्या चुकीची जाणीव होईल. कुटुंबात तुमची पत आणि आदर कमालीचा वाढेल. घरातील वातावरण अत्यंत आनंदी, उत्सवपूर्ण आणि समाधानी राहणार आहे. हे वर्ष संपण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील एखादी खूप मोठी इच्छा किंवा एखादं एक स्वप्न पूर्ण होणार आहे. माहीत नाही ते कुठलं, पण नक्की होणार. घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढेल आणि घरात एखादे मोठे शुभकार्य, लग्नकार्य किंवा धार्मिक समारंभ आयोजित होण्याची मजबूत शक्यता आहे. तुमची आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती इतकी उत्तम राहील की तुम्हाला मनासारखे सुख, मानसिक शांतता लाभणार. घर बदलण्याचे आणि नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचे अतिशय प्रबळ आणि भाग्यवान योग या काळात दिसून येत आहे. जर तुम्ही नवीन खरेदी करण्याचा विचार करताय, घर स्वतःचं हक्काचं, जुने घर नूतनीकरण रिनोव्हेशन करण्याचा विचार करत असाल, तर हे तुमचं स्वप्न 2026 संपण्यापूर्वी नक्की पूर्ण होईल. प्रॉपर्टीशी संबंधित कुठलेही जुने वाद किंवा अडकलेले व्यवहार असतील तर त्यातून तुमची सुटका होईल. तुम्हाला मोठा फायदा मिळेल. हे वर्ष संपताना तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अत्यंत सुरक्षित, सुखी, हक्काच्या घरात आनंदाने राहत असाल. तुळा राशीच्या व्यक्तींसाठी 2026 संपण्यापूर्वी विश्व तुमची अशी एक इच्छा पूर्ण करणार आहे जी तुमच्या भविष्याला एक नवी आणि कायमस्वरूपी कलाटणी देईल.
गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या मोठ्या कामाचे नियोजन करत असाल किंवा ज्या कामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर, परदेशात किंवा घरापासून दूर जाऊन काही मोठे स्वप्न असेल तुमचे करायचे, ती इच्छा नक्की पूर्ण होईल. जर तुमची परदेशात जाण्याची, तिथे नोकरी करण्याची किंवा परदेशी व्यापारातून नफा मिळवण्याची इच्छा असेल, तर विश्वाची ऊर्जा तुम्हाला ती संधी नक्की मिळवून देईल. तुम्ही केवळ विचार न करत राहता आता एका मोठ्या ध्येयाकडे पाऊल टाकणार आहात. तुमचे ते दूरचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहेत आता. या स्वप्ना पुरतासोबतच विश्व तुमच्या पदरात आर्थिक समृद्धी आणि एक अत्यंत मोठ्या सुवर्ण संधीचे दान टाकणार आहेत. पैशाची चणचण दूर व्हावी, उत्पन्नाचा एक नवीन भक्कम स्रोत सुरू व्हावा किंवा स्वतःचा एखादा नवीन बिझनेस सुरू करता यावा, हीच तुमची इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे. तुम्हाला अचानक एखादी अशी नवी नोकरी, मोठा करार, अशी संधी मिळेल. तुमच्यासाठी ते सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरणार ती संधी. ही केवळ तात्पुरता धनलाभ नसेल, तर तुमच्या आयुष्याला आर्थिक स्थैर्य देणारा एक नवीन पाया असेल. थोडक्यात सांगायचे झाले तर विश्वाकडून तुम्हाला दोन स्वप्ने एकत्र पूर्ण केली जात आहेत त्यांच्याकडून तुमचे. पहिले म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करणे किंवा दूरचे ध्येय गाठणे, आणि दुसरे म्हणजे अत्यंत मजबूत आर्थिक प्रगतीची नवी सुरुवात. तुम्हाला एका मोठ्या यशाचे प्रवेशद्वार खुले करून दिले जात आहे निसर्गाकडून, जिथे तुमची प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली इच्छा पूर्ण होणार आहे. तुळा राशीच्या व्यक्तींसाठी 2026 संपण्यापूर्वी एकीकडे नवीन ऊर्जेची सुरुवात होत असतानाच दुसरीकडे अत्यंत सावध राहण्याचीही गरज तेवढी आहे. विश्वाचा हा संदेश तुम्हाला स्वतःच्याच विचारांपासून आणि चुकीच्या निर्णयापासून, स्पेसिफिक क्षेत्रांपासून वाचवण्यासाठी आला आहे. स्वतःच्या नकारात्मक विचारांपासून आणि भीतीपासून सावध राहा. पहिली गोष्ट, तुम्हाला सर्वात जास्त सावधगिरी स्वतःच्या मानसिक स्थितीबाबत बाळगायची आहे. आगामी काळात तुम्ही विनाकारण अतिविचार, मानसिक ताण, रात्रीची झोप उडण्यासारखा त्रासाला बळी गेला असाल किंवा पडू शकता. अनेकदा परिस्थिती तितकी गंभीर नसेल जितकी तुम्ही ती मनामध्ये विचार करून मोठी कराल. काल्पनिक भीती, भविष्याची चिंता आणि जुन्या आठवणी यामुळे स्वतःला तुम्ही मानसिक कोंडीत टाकणे टाळा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील या भीतीवर विजय मिळवत नाही, तोपर्यंत समोर आलेली नवीन संधीही तुम्ही गमावून बसाल. अति उत्साहाने घाईघाईने घेतलेले निर्णय किंवा अशा लोकांपासून सावध राहा. तुम्हाला अशा व्यक्तींपासून दूर राहायचे आहे जे तुमच्या आयुष्यात अचानक येतात आणि तुम्हाला खूप मोठी स्वप्ने दाखवून त्वरित निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतात. काही लोक तर तुमच्या भावनांचा किंवा तुमच्या उत्साहाचा गैरफायदा घेतात प्रयत्न करू शकतात. जे लोक तुम्हाला कुठलाही विचार न करता किंवा पूर्ण माहिती न देता मोठ्या कामात गुंतवणूक करायला सांगतील, त्यांच्यावर तर डोळे झाकून विश्वास ठेवूच नका तुम्ही. घाईघाईत घेतलेले निर्णय आणि चुकीच्या सुरुवात टाळा. जेव्हा तुमच्यासमोर कुठलीही नवीन संधी, नवीन कल्पना येईल, तेव्हा उत्साहाच्या भरात किंवा घाईघाईत कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. विशेषतः नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा कामाची नवीन सुरुवात करताना त्यातील कायदेशीर बाबी आणि व्यावहारिक बाजू तपासून घ्या. आधी विचार आणि मग कृती, हे सूत्र लक्षात ठेवा. कोणतीही नवीन सुरुवात करताना आंधळेपणाने पुढे जाण्याची चूक करू नका, अन्यथा सुरुवातीला दिसणारा नफा नंतर मोठ्या मानसिक त्रासाचे कारण बनू शकते. नवीन कामाचा उत्साह असू द्या, पण त्यात संयम आणि नियोजनाचा अभाव पण असू देऊ नका. तुळा राशीच्या व्यक्तींसाठी 2026 संपण्यापूर्वी मिळणारे विश्वाचे सर्वात मोठे वरदान म्हणजेच ब्लेसिंग हे अत्यंत एक नाट्यमय आणि अनपेक्षित मार्गाने तुमच्या समोर येणार आहे. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की तुमच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झाली आहे. एखादी जुनी व्यवस्था, जुनी विचारसरणी किंवा नोकरी किंवा नातेसंबंध अचानक पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळू शकतात. हा बदल अत्यंत अचानक आणि धक्कादायक असेल, ज्यामुळे तुम्हाला सुरुवातीला तीव्र मानसिक वेदना, निराशा किंवा मन तुटल्यासारखं भास होईल. तुम्हाला असेही वाटू शकते की सर्व काही संपले आहे, परंतु वास्तविक पाहता ही उलथापालथ म्हणजे विश्वाने तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी केलेली एक मोठी शस्त्रक्रिया असेल. जे तुमच्या प्रगतीसाठी योग्य नव्हते, ते विश्व स्वतःहून तुमच्या आयुष्यातून ओरबाडून बाजूला टाकणार आहे. या मोठ्या वादळानंतर
आणि भावनिक त्रासानंतर तुमच्या आयुष्यात विश्वाची खरी भेट म्हणजे लकी अपॉर्च्युनिटी प्रवेश करेल. हे वरदान एक अत्यंत गोड, निरागस आणि नवीन सुरुवातीच्या रूपाने समोर येईल. तुमच्या आयुष्यात प्रेमाचा, नवीन ऊर्जेचा आणि आशेचा एक नवा अंकुर फुटणार. तुम्हाला करिअरमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात एक अत्यंत अनपेक्षित आणि नवीन भावनिक प्रस्ताव किंवा संधी मिळतील. ही संधी लहान वाटू शकते, पण ती तुमच्या भविष्यातील मोठ्या यशाचा पाया असणार. तुमच्या मनातील संकुचितपणा संपून तुम्ही पुन्हा एकदा लहान मुलासारखे निष्पाप आणि आनंदाने जगू लागाल. तर थोडक्यात सांगायचे झाले तर विश्वाचे सर्वात मोठे वरदान हेच आहे की विश्व तुम्हाला एका मोठ्या भ्रमातून आणि चुकीच्या परिस्थितीमधून बाहेर काढणार आहेत. सुरुवातीला होणारा त्रास हा खरा तर एका मोठ्या सुटकेचा मार्ग असेल, ज्यामुळे तर एका तुमच्या आयुष्यात एक नवीन आनंदाचे आणि सुवर्णसंधीचे आगमन होणार आहे. हे वर्ष संपण्यापूर्वी तुमचे मन पूर्णपणे हलके होईल आणि एका नव्या सुंदर प्रवासाला तुम्ही सुरुवात कराल. तुळा राशीच्या व्यक्तींसाठी 2026 संपण्यापूर्वी विश्वाचा आणि तुमच्या स्पिरिट गाईडचा अंतिम संदेश अत्यंत महत्त्वाचा, समतोल साधणारा आणि दिशा देणारा आहे. विश्व तुम्हाला सांगते तुम्ही काय सोडून द्यावे. तर तुमच्या मनातील सर्व प्रकारची काल्पनिक भीती, चिंता आणि संशय पूर्णपणे तुम्हाला सोडून द्यावा लागेल. पहिले, सध्या किंवा आगामी काळात अनेक गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट नसतील, ज्याने मनात तुमची असुरक्षितता निर्माण होऊ शकते. विश्वाचा सल्ला असा आहे की परिस्थिती जितकी दिसते तितकी वाईट नसते. त्यामुळे अतिविचार करणे आणि नकारात्मक भविष्याची चिंता बाळगणे थांबवा. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण तुमचे मन तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे. गुपिते, संभ्रम आणि अंधाराची ही ऊर्जा मागे सोडून प्रकाशाकडे वाटचाल करा. तुम्हाला इथे विश्व सांगते की तुम्ही काय करायला पाहिजे, काय अपेक्षित आहे विश्वाला तुमच्याकडून. तर तुम्हाला आता तुमच्या आयुष्याचे नियंत्रण स्वतःच्या हातात घ्यावे लागेल. भावनिक वाहून न जाता अत्यंत व्यावहारिक, तार्किक, प्रॅक्टिकल, लॉजिकल आणि शिस्तबद्ध व्हा. तुमच्या कामाचे आणि आयुष्याचे 2 नियोजन करा. निर्णय घेताना मनापेक्षा बुद्धीचा वापर करा. स्वतःमध्ये एक दृढ आणि खंबीर नेतृत्व गुण विकसित करा, पण त्याच वेळी इतरांबद्दल मनात दयाळूपणा पण दाखवा. तुमच्या ध्येयावर ठाम राहा आणि आत्मविश्वासाने पाऊल टाका. विश्वाचा अंतिम संदेश तुमच्यासाठी तुमच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर करून जेव्हा तुम्ही एका सम्राटासारखे, एका राजासारखे शिस्तबद्ध आणि खंबीर व्हाल, तेव्हाच तुम्हाला 2026 संपण्यापूर्वी अभूतपूर्व यश मिळेल. हा काळ भावनांच्या आहारी जाण्याचा नाही, तर रणनीती आखून स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्याचा आहे. तुमची भीती तुमच्या यशाच्या आड येऊ देऊ नका. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कुठल्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कमेंट करता तेव्हा म्हणजे तुमची इथं हजेरी लागते, तुमची एनर्जी एक्सचेंज होते. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा तुम्ही स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.